अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आषाढी एकादशीची तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज देवशयनी आषाढी एकादशी आहे। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि अशा शुभ दिवसाचा आपल्याला खूप चांगला फायदा करून घेता येतं। आजच्या शुभ दिवशी तुम्हाला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे। बघा, प्रत्येक शुभ दिवशी आपण दिवे लावत असतो, कारण दिव्यामुळे प्रकाश येतो, आपल्या आयुष्याचा अंधार जातो। जे घरात जी काही अडीअडचणी आहे, दरिद्र आहे, दुःख संकट आहे, ती घरातून जातात आणि घरात सुख शांती लाभते आणि घरामध्ये भरभरून सुख येतं। बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा, ज्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या काही अडीअडचणी, दुःख, दारिद्र्य त्या सगळ्या नाहीशा होतील। बघा, हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तुम्ही संध्याकाळी तर रात्रीपर्यंत केला तरी चालेल। बघा, आज रविवार आहे, बहुतेक जणांना सुट्टी असते, तर तुम्ही बघा संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6:30-7 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी रात्री 10-11 तुम्ही वाजवू नका। बघा, हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ हात पाय तोंड धुवून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला बघा, शक्यतो आजच्या दिवशी काळे कपडे तुम्हाला परिधान नाही करायचे। जमलं तर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे। तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करू शकता, फक्त काळा रंग या दिवशी तुम्ही घालू नका, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, तुम्ही पंती घेऊ शकता, स्टीलचा दिवा घेऊ शकता, पितळाचा दिवा घेऊ शकता, तुम्ही कुठलेही दिवा घ्या। त्यात तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे। त्यात तुम्हाला एक वडी भीमसेन कापूर आणि एक लवंग घालायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे। बघा, आज एकादशी आहे, आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही। बघा, रोज संध्याकाळी तर आपल्याला तुळशीला स्पर्श करायचाच नसतो, पण आज एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी सुद्धा तुम्हाला लांबून हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि तुम्हाला जल अर्पण नाही करायचं आहे आज। आणि तुम्ही धूप दीप ओवाळू शकता। जो मी तुम्हाला दिवा सांगितला, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करायचा, त्यात छोटीशी वडी भीमसेन कापूर आणि एक लवंग टाकायचं आहे आणि तो दिवा तुळशी मातेजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुळशीला तुम्ही प्रदक्षिणा घालायची आहे। जर बघा छान वृंदावन असेल तुमच्या घरी तुळशीचं, तर तुम्ही छान प्रदक्षिणा करू शकता। बाल्कनीत असेल तर तुम्ही स्वतःच्या भोवती तुम्हाला फिरायचं, असं 3 वेळा 5 वेळा तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा घालू शकता। त्यानंतर बघा, तुमच्या जवळ कुठे आसपास जर केळीचं झाड असेल तर तुम्ही केळीच्या झाडाखाली सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा। त्यात तुम्हाला लवंग कापूर वगैरे काही टाकायची गरज नाही। शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला पंती बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिकडे तुम्हाला दिवा लावायचा आहे। बघा, केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि पिवळा रंग हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे। केळी सुद्धा पिवळी असतात, तर ह्या दिवशी तुम्ही केळी दान करू शकता। बघा, जवळपास जर केळीचं झाड असेल तर ही सेवा चुकवू नका। तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा। विष्णू देवांचा वास असतो केळीच्या झाडामध्ये। त्यानंतर बघा, पिंपळाचं झाड, बघा शहरात सुद्धा पिंपळाचे झाड तर तुम्हाला भरपूर भेटतील। पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करू शकता। त्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे। त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा। तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करू शकता, त्याच्याच बरोबर तुम्हाला प्रदक्षिणा करू शकता। ह्याचप्रमाणे तुम्हाला केळीच्या झाडाची सुद्धा तशीच पूजा करायची आहे आणि तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, हा दिवस विष्णू भगवानांना समर्पित आहे।
विष्णू भगवानची आपण जास्तीत जास्त सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. एकदा काय माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर असेल ना, मग आपल्या आयुष्यात धनधान्याची सुख समृद्धीची आपल्याला कधीच कमी पडत नाही. बघा, न चुकता तुम्ही ही सांगितलेली सेवा करा आणि बघा आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा दिवा लावा. बघा, आपण दिवाळीच्या वेळेस सगळीकडे पणत्या लावतो, पण कुठलाही शुभ दिवस असेल तेव्हा आपल्या दाराबाहेर दिवा लावायला विसरू नका. पणती तुम्ही लावू शकता किंवा बघा तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता, पण दिवा लावला गेला पाहिजे. हे उपाय केल्याने, रोज संध्याकाळी दिवा लावल्याने आपल्या घरातले जे काही नकारात्मकता, वाईट शक्ती आहे ते बाहेर जातात आणि सकारात्मकता निर्माण होते. बघा, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख, शांती, धनधान्य सगळं पाहिजे असतं. त्यामुळे बघा, अशा शुभ दिवशी आपण हे छोटे मोठे उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्या आयुष्यावर होत असतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.